Hello students, in this video for preparation for MSCET 24, I am going to discuss about how to prepare for physics. आतापर्यंत मी तुम्हाला 12th सायन्स फिजिक्स कसं प्रिपेअर करायचं याच्याबद्दलचं व्हिडिओ तयार केले, ते गायडन्स देण्याचा प्रयत्न केला. आता MSCET साठी जे फिजिक्सचं प्रिपरेशन कसं करायचं हे सांगणार आहे. कारण मी जेव्हा बऱ्याच वेळा स्टुडंटशी बोलतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की मुलांना फिजिक्स बद्दल एक टेन्शन असतो किंवा फिजिक्स कसं करणार. म्हणून मी हे व्हिडिओ ऍक्च्युली बनवायला घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असं आहे की एक आपल्याला टार्गेट ठेवून जायचं आहे. म्हणजे जर आपल्याला आयडिया पाहिजे की या 30-35 दिवसात या 40 दिवसात मी काम कसं करायचं, त्याच्यासाठी माझ्याकडे एक टार्गेट पाहिजे. मग आय मस्ट नो द सिलेबस. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर पॅटर्न, म्हणजे क्वेश्चन पेपर कशा प्रकारे येणार आहे ते माहिती पाहिजे. आणि मग पुढे जाऊन मी स्टडी प्लॅनिंग करणार आहे. त्यामुळे या चारही गोष्टी मी इथे डिस्कस करणार आहे. तर आपण आता पुढचं वर्किंग बघूया. टार्गेट आपल्याला माहिती आहे, आधीच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितलं, टू गेट अन ऍडमिशन इन टॉप मोस्ट इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र. आपल्या डोक्यात हे क्लिअर पाहिजे किंवा मला चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे. कारण जेव्हा आपण असं टार्गेट ठेवून जाऊ तेव्हा आपण काही पर्टिक्युलर पार्ट त्यातला अचीव करू. अ जर्नी विदाउट एनी डेस्टिनेशन इज ऑफ नो यूज. म्हणजे आपल्याला कुठे पोचायचंय हे आपल्याला माहिती पाहिजे. तर तसं आपण दिवस रात्र मेहनत करून प्रिपरेशन करू शकतो. तर मित्रांनो, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळायची असेल तर आपल्याला 140-160 पेक्षा जास्त मार्क आले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये फिजिक्सचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 35 to 40 तरी असायला पाहिजे. आता बरेच जण म्हणतील की अरे सर, आम्हाला फिजिक्स फारसं जमत नाही तर कसं करणार. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फिजिक्सचं जे चॅप्टर आहेत ते आपल्याला माहिती आहे की सिलेबस काय आहे. की 11th मधले आपल्याला टोटल 8 चॅप्टर्स येणार आहेत. मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, सेमीकंडक्टर. आणि 12th मधले सगळे 16 चॅप्टर्स येणार आहेत. पण त्याच्यामध्ये पण लक्षात घ्या की या 11th मधले हा ऑप्टिक्स खूप महत्वाचा आहे. सेमी कंडक्टर हा परत 12th ला पण येतो, इलेक्ट्रोस्टॅटिक्स पण 12th ला येतो. तर 11th मधले 2 टॉपिक खूप महत्वाचे आहेत, ते म्हणजे ऑप्टिक्स आणि ग्रॅव्हिटेशन. ते 12th शी कुठेही जोडले गेलेले नाहीयेत. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, ऑफकोर्स हाही एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मोशन इन अ प्लेन मधलं प्रोजेक्टाईल मोशन एस्पेशली जो पार्ट आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नीट बघूया. चॅप्टर वाईज वेटेज आणि स्टडी प्लॅनर दोन्ही एकत्र केलेले आहे. पहिले मी 11th चॅप्टर बद्दल बोलणार आहे. तर त्यातला पहिला चॅप्टर आहे मोशन इन अ प्लेन. त्याच्यात एस्पेशली आपण प्रोजेक्टाईल मोशन बद्दल डिस्कस करतो. तर त्याच्यामधनं एकच क्वेश्चन येईल, कारण एकूण 10 क्वेश्चनच असणार आहेत. त्यामुळे तुम्ही हे प्रिपरेशनला एकच दिवस द्या. लॉज ऑफ मोशन. बरं, इथे आपल्याला थिअरी पार्ट अजिबात करायचं नाहीये मित्रांनो. आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. तर तुमच्याकडे पूर्वीचं फॉर्म्युला बुक असेलच, जे 12th साठी केलं होतं, तेच फक्त तुम्हाला आता वापरायचंय. तर या सगळ्यामधनं तुम्हाला इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, डायमेन्शन आणि फॉर्म्युले हे लक्षात ठेवायचे आहेत. लॉज ऑफ मोशन मधनं पण जनरली एकच क्वेश्चन येतो आणि त्याच्यामुळे तुम्ही एकच दिवस याला प्रिपरेशनला द्या किंवा अर्धा दिवस दिला तरी चालू शकेल. याच्यामध्ये टॉर्क वगैरे जो पार्ट आहे तो इम्पॉर्टंट आहेत, काही डायमेन्शन्स इम्पॉर्टंट आहेत. ग्रॅव्हिटेशन मित्रांनो, हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये बरेच फॉर्म्युले आहेत. म्हणजे व्हेरिएशन ऑफ जी विथ अ डेप्थ, व्हेरिएशन ऑफ जी विथ अल्टिट्यूड, व्हेरिएशन ऑफ जी विथ व्हॉट वी कॅन से इज लॅम्बडा. आणि त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचप्रमाणे जसं व्हेरिएशन इन जी आहे तसंच क्रिटिकल वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटी, याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला इथे विचारले जाऊ शकतात. तर हे सगळं एका दिवसामध्ये तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील, याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स. मी पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहे या टॉपिक मधले. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, याच्यामधनं पण एक क्वेश्चन येतो, साऊंड मधनं पण एक क्वेश्चन येतो. या दोघांना मिळून तुम्ही एक दिवस प्रिपरेशनला द्या.
कारण याच्यामध्ये थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये कंडक्टिव्हिटी हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज थर्मल कंडक्टिव्हिटी, थर्मल रेजिस्टन्स हे कन्सेप्ट आपले क्लिअर असायला पाहिजेत. ऑप्टिक्स हा रे ऑप्टिक्स प्रकार आहे, त्यामुळे हा बराच मोठा आहे. तरी यातनं दोनच प्रश्न आपल्याला विचारले जातात, कारण याच्याशी जोडलेला वेव्ह ऑप्टिक्स पण 12th आहे. त्यामुळे लाईट एकूण हा खूप महत्वाचा पार्ट आहे. तो अतिशय चांगल्या तऱ्हेने करा. याला पण तुम्हाला प्रिपरेशनला 1 दिवस द्यायचा आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि सेमी कंडक्टर हे परत 12th जोडले गेलेले आहेत. त्यामुळे यावर्षीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये 11th मध्ये आपण बेसिक कन्सेप्ट शिकतो असं आपण रादर म्हणू शकतो. याचे ॲडव्हान्स कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला 12th आहे. जसं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे खूप महत्वाचे कन्सेप्ट आहेत, पण ते आपल्याला 12th आहेत. 11th कोणता आहे तर कुलॉम्स लॉ आहे. तर कुलॉम्स लॉशी रिलेटेड गोष्टी आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहेत. तर सेमी कंडक्टर, तर इथे आपण सेमी कंडक्टरचा कन्सेप्ट आणि व्हॉट इज पीएन जंक्शन डायोड एवढं बघतो. पण सेमी कंडक्टर डिव्हाइसेस मेनली जे आहेत ते आपल्याला 12th आहेत. मी तर म्हणेन तुम्ही जेव्हा स्टार्ट कराल तेव्हा सेमी कंडक्टर पासून स्टार्ट करा, कारण सेमी कंडक्टर मध्ये न्यूमरिकल हा प्रकार फारसा नाहीत. तर टोटल 10 क्वेश्चन अशा प्रकारे डिस्ट्रीब्युट होतात. ऑफकोर्स याच्यात +or-1 होणार आहे, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं. हा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही, हे बऱ्यापैकी फॉलो केलं जातं. तुम्हाला साधारण 5 ते 6 दिवस याच्या प्रिपरेशनला द्यायचे. अर्थात माझा व्हिडिओ यायला उशीर होतोय, तुम्ही लोकांनी आधीच प्रिपरेशन चालू केलेलं असेल, त्यामुळे तुम्ही बघा की यातलं तुम्ही काय काय प्रिपेअर केलेत आणि मग त्या पद्धतीने पुढे जा. आता 12th चॅप्टर बघा, रोटेशनल डायनॅमिक्स. इथे 3 क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. खूप वास्ट चॅप्टर आहे, त्यामुळे तुम्हाला 2 दिवस द्यायला पाहिजेत. एक म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, नंतर बँकिंग ऑफ रोड, हे त्यातले इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. म्हणजे त्याचे फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजेत जनरली. बँकिंग ऑफ रोड, नंतर विदाउट मोशन अलॉंग अ कर्ड रोड विदाउट बँकिंग, दॅट इज व्ही इज इक्वल टू √μrg, त्याच्याशी रिलेटेड गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर रोटेशनल पार्ट जो आहे, रोटेशनल मोशन, त्याचा एक पूर्ण टेबल आहे, ते तुम्हाला माहिती पाहिजे. जे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, हे 2 महत्वाचे पार्ट आपल्याला जनरली इथे विचारले जातात. म्हणून 3 क्वेश्चन्स याच्यातनं येऊ शकतात. परत +or-1 म्हटलं तसं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, याच्यामध्ये मित्रांनो सरफेस टेन्शन खूप महत्वाचं, कॅपिलरी ऍक्शन, राईज ऑफ कॅपिलरी राईज ऑफ लिक्विड, H इज इक्वल टू ROG डिवायडेड बाय, तो जो काही फॉर्म्युला आहे तो आपल्याला लक्षात पाहिजे याच्यामध्ये. नंतर सरफेस टेन्शनशी रिलेटेड जो फॉर्म्युला आहे ते लक्षात पाहिजे. नंतर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, हा चॅप्टर खरंच खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये प्रेशरशी रिलेटेड जे फॉर्म्युले आहेत ते माहिती पाहिजेत. तसंच रेडिएशन पार्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये स्टीफन्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यामधनं 2 क्वेश्चन आपल्याला येणार. हा थोडाफार जो पार्ट आहे तो आपण असं म्हणू शकतो की 11th जो पार्ट आहे, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग 11th आहे, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक्स, याच्यामध्ये 2 क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात. याला तुम्ही 1.5 आवर्स द्या. त्याच्यानंतर इथे अर्थात डायग्राम्स वगैरे इम्पॉर्टंट आहेत. ऑसिलेशन 2 मार्काचे 2 क्वेश्चन येऊ शकतात, त्याच्यामध्ये 2 मार्कासाठी येऊ शकतो. पुन्हा 1.5 आवर देऊ शकता. पुन्हा ऑसिलेशन मधलं जो सिंपल पेंड्युलमचा पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम आहे, T इज इक्वल टू 2π√L/g, तर ग्रॅव्हिटेशनशी जोडून इथे क्वेश्चन येऊ शकतात आपल्याला, की तो ऑसिलेटिंग पेंड्युलम तुम्ही एका सर्टन हाईटला नेला तर काय फरक पडेल, किंवा एका पर्टिक्युलर डेप्थला नेला तर काय फरक पडेल. अशा प्रकारचे 2 चॅप्टर कंबाईन करून क्वेश्चन येऊ शकतात. सुपर पोझिशन ऑफ वेव्ह, याच्यामधनं 3 क्वेश्चन येऊ शकतात. याच्यामध्ये लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, म्हणजे NL इज इक्वल टू कॉन्स्टंट, हा एक खूप महत्वाचा लॉ आहे, त्याच्यावेळेस ती बेस्ट क्वेश्चन्स असतात. त्याचप्रमाणे पाईप ओपन ॲट 1 एंड, पाईप ओपन ॲट बोथ द एंड्स,
याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन्स येतात. वेव्ह ऑप्टिक्स अतिशय महत्वाचा 3 क्वेश्चन्स येतात, त्यामुळे 1 दिवस द्यायचा आहे. सुपरपोजिशन ऑफ वेव्हसाठी आपल्याला 2 दिवस तरी द्यावे लागतील. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की 11th ला आपण फक्त कुलोम्स लॉ स्टडी करतो. 12th ला उरलेलं सगळं इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपण स्टडी करतोय. म्हणजे गॉसशी रिलेटेड जे 3 फॉर्म्युले आहेत की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज पियर, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज सिलेंडर, तर ते फॉर्म्युले आपल्याला त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स येतील. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी याच्याशी रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळे हा खूप चांगला प्रिपेअर करावा लागू शकतो. कपॅसिटर हा एक अतिशय महत्वाचा आहे. दरवर्षी कपॅसिटरशी रिलेटेड एक तरी क्वेश्चन असतोच मित्रांनो. त्यामुळे कपॅसिटर्सचे जे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, म्हणजे सिरीज पॅरल कनेक्शन जसं आहे तसं इन्सुलेटर आपण कपॅसिटर मध्ये इंट्रोड्यूस केला, इन्सुलेटर बाहेर काढला किंवा 2 वेगवेगळे इन्सुलेटर्सचे तुकडे आयदर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल ठेवले, तर अशा प्रकारचं. नंतर एनर्जी स्टोअर्ड इन अ कपॅसिटर याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला करावे लागतील. तर हा एक अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये बराच स्कोप आहे, त्यामुळे हा जास्त चांगल्या तऱ्हेने करा. नंतर करंट इलेक्ट्रिसिटी बराच सिंपल चॅप्टर आहे. एक्सपेक्टेड तरी यातनं 2 क्वेश्चन्स येतात. याच्यामध्ये मीटर ब्रिज हा एक महत्वाचा पार्ट आहे, व्हिटस्टोन मीटर ब्रिज, आणि दुसरा पार्ट आहे पोटेन्शिओमीटर. अर्ध्या दिवसात मला वाटतं त्याचं प्रिपरेशन होऊ शकतं. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट अतिशय महत्वाचा चॅप्टर. यातनं 3 क्वेश्चन्स येतात, त्यामुळे तुम्हाला हा प्रिपेअर करायला 2 दिवस लागणारच आहेत. याच्यामध्ये बरेच फॉर्म्युले आहेत, जसा बायोट सॅवर्ट्सला आहे 2 पॅरल कंडक्टर्स, फोर्स बिटवीन 2 पॅरल कंडक्टर्स असा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर अजून इंडक्टर वगैरेचे फॉर्म्युले आहेत, तर ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. त्याच्यानंतरचे इंडक्टर इथे नाही आहेत, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये येतो. पण बरेच फॉर्म्युले मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये आहे, सर्क्युलर कॉईल वगैरे सारखं, तर ते आपल्याला लक्षात ठेवायला लागणार. मॅग्नेटिक मटेरियल खूप सिंपल आहे, याच्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे, 1-2 फॉर्म्युले आहेत, ते लक्षात ठेवायचे. अर्ध्या दिवसात हे होऊ शकेल. अर्थात त्याच्यामधली थिअरी जी आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस वगैरे ती पण थोडीफार करायला पाहिजे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट हे दोन्ही चॅप्टर जोडलेले आहेत. तर टोटल 6 क्वेश्चन, म्हणजे तुम्ही समजू शकता की किती इम्पॉर्टंट आहे ते. तर ह्याच्यासाठी तुम्हाला पूर्णपणे 2 दिवस लागणार आहेत. जसं आता करंट इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिक मटेरियल हाफ डे म्हटलंय, तर हे तुम्ही एकाच दिवसात दोन्ही करू शकता. व्हेअरएज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट 2 दिवस, टोटल 6 क्वेश्चन. याच्यामध्ये पण बरंच आहे. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. त्याच्यानंतर व्हॉट वी कॅन से इज अ सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे एल, आणि त्याचं नंबर ऑफ व्हॉट वी कॅन से नंबर ऑफ टर्न्स, एरिया, याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. एसी सर्किट मध्ये प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, प्युअरली कपॅसिटी सर्किट, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट जसं आहे तसंच सिरीज एलसीआर आणि पॅरलल एलसीआर सर्किट हे फार महत्वाचे आहे. त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला दरवर्षी येतात. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर 2 प्रश्न आहेत याच्यामध्ये. त्याच्यामधला जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टशी रिलेटेड जो पार्ट आहे, ए इज इक्वल टू एच न्यू प्लस वर्क फंक्शन दॅट इज W0, ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगेन की कसं पटकन आन्सर काढता येऊ शकतो. हे एका दिवसात होऊ शकेल. याच्यामध्ये डी ब्रॉग्ली हायपोथेसिस पण आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर याच्यातनं पण 2 येतात आपल्याला, तर 1 दिवसात. सेमी कंडक्टर डिव्हायसेस मित्रांनो अतिशय सिंपल आहे, त्यामुळे तो लास्टला ठेवू नका, स्टार्टिंगलाच करा. 2 क्वेश्चन आहेत जनरली येतात, आणि याच्यामध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन असतात. जनरली लॉजिकल गेट्सचे आउटपुट वगैरे आपल्याला विचारले जातात. रेक्टिफायर मध्ये सुद्धा डायग्राम वगैरे दिले जाऊ शकतो, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, आणि त्याचा आउटपुट कुठल्या सेमी कंडक्टरमुळे कुठला आहे ते आपल्याला विचारले जाऊ शकतं. एका दिवसात हे तयार होईल, पण याच्यामध्ये डायग्रामला लक्ष ठेवायला पाहिजे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये न्यूमरिकल एकच आहे, दॅट इज करंट गेनशी रिलेटेड. तर अशा प्रकारे साधारण 40 क्वेश्चन्स इथे आहेत.
तर हे अर्थात मी टेंटेटिव्ह वेटेज सांगितलं. असं पण होऊ शकतं की एखादा क्वेश्चन एखादा चॅप्टर यातनं पूर्णपणे गायब आहे, कारण आपली जी एक्झाम आहे ती 4 दिवसामध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये 2-2 शेड्यूल आहेत. त्यामुळे हे काही हार्ड अँड फास्ट नाही की हे असंच येईल. तर साधारण मी जे आतापर्यंत जो पॅटर्न बघितला त्याच्यामध्ये सांगितलं +or- 1 क्वेश्चन इकडे तिकडे होऊ शकतो. हे लक्षात घ्या आणि अकॉर्डिंगली प्रिपेअर करा. तुम्हाला या सगळ्याला मिळून 21 डेज आहेत. तसंच जे आपण 11चा जो पार्ट बघितला त्याच्यामध्ये आपण साधारण 6 दिवस ठेवले होते. म्हणजे 21 प्लस 2 6 डेज म्हणजे एक 25 ते 26 दिवसाचं प्लॅनिंग व्हायला पाहिजे. तर हे जर तुम्ही 26-27 दिवस वापरले तर त्याच्यानंतर पुन्हा तुमच्याकडे 2-3 दिवस उरतील. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण फिजिक्सचं रिव्हिजन करा. आता आपल्याला अजून एक पार्ट बघायचा आहे की इम्पॉर्टंट टिप्स जो पार्ट आहे तो यू हॅव टू कीप अ फॉर्म्युला लिस्ट रेडी विथ यू, हँडी असायला पाहिजे ऍट द एंड ऑफ द डे. म्हणजे तुम्ही रोज फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स करणार आहात, जर इंजिनिअरिंग करणार असाल तर, आणि फार्मा वगैरेचं पण ऑप्शन तुम्ही ठेवणार असाल, तुम्हाला बायो पण करावं लागेल. रोजच्या रोज तुम्हाला 1 ते 2 तास प्रत्येक सब्जेक्टला मित्रांनो द्यायचे आहेत. त्यामुळे हे फॉर्म्युला बुक तुमच्याकडे असायला पाहिजे. ते तुम्हाला रोज ऍट द एंड ऑफ द डे सगळे फॉर्म्युले वाचून काढायचे. चॅप्टर्स लाईक रोटेशनल डायनॅमिक्स, ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, वेव्ह ऑप्टिक्स, EMI म्हणजे आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, KTG, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, AC सर्किट, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांना जास्तीचं वेटेज दिलंय, त्यामुळे हे जास्त चांगले प्रिपेअर करा. उरलेले करू नका असं मी म्हणत नाही, उरलेले पण करायचेच आहेत, पण हे अधिक चांगल्या तऱ्हेने लक्षात घ्या, कारण याच्यामध्ये बरेच क्वेश्चन्स येतात वेगवेगळ्या प्रकारचे. यू हॅव टू प्रॅक्टिस मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ओनली. इथे थिअरीचा काही उपयोग नाही. गो थ्रू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ CET ॲज वेल ॲज JEE मेन. कारण बऱ्याच वेळा असं ऑब्झर्व आहे की बऱ्यापैकी क्वेश्चन इथे रिपीट होतात. अर्थात वर्ड टू वर्ड रिपीट होतील असं मी कुठेही क्लेम करत नाही. नंबर बदलले की न्यूमरिकल बदलतं, हे लक्षात ठेवा. पण हे जर तुम्ही बघितलं ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला फायदा होईल. अँड यू हॅव टू प्रॅक्टिस द मॉक टेस्ट ऑल्सो. यू हॅव टू डू रिव्हिजन ऍट द एंड ऑफ द 3-4 डेज. आणि आत्ता तुम्हाला खूप 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 मेहनत करायची गरज आहे. आणि एक लक्षात ठेवा, अभी नाही तो कभी नाही. आत्ता जर तुम्ही जबरदस्त मेहनत केली तर तुमचा रिझल्ट जबरदस्त येईल. आणि जेवढा जबरदस्त रिझल्ट असेल तेवढंच तुम्हाला इंजिनिअरिंगला किंवा फार्मसी कॉलेजला ऍडमिशन मिळवणं सोपं जाणार आहे मित्रांनो. तेव्हा बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. मी अजून काही व्हिडिओज घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये मी PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इन्क्लूड करणार आहेत फ्रॉम CET ॲज वेल ॲज JEE मेन्स. त्यामुळे थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड डू नॉट फॉरगेट टू शेअर दिस channel with your friends so that all of you can get benefited, and even subscribe the channel also.